पत्रकार परिषद आहे। काल सरकारने भारतीच्या धर्तीवर आर्थिक घोषणा केली आणि दादा मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांनी त्याच्याबद्दल आम्ही त्याचे अभिनंदन करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली। आपण गेल्या वेळेला उपोषणाला बसलेला होता, त्याच्यानंतर सकारात्मक चर्चा वगैरे झाली का? थोडा निघाला दोन तीन वेळा आम्हाला त्यांनी भेट दिली, सचिवांनी भेट दिली, मंत्र्यांची कुणाची भेट नाही झाली, बांगे साहेबांनी भेट दिली, त्याच्या सकारात्मक चर्चा झाली। पण आम्हाला पत्र लेखी पाहिजे होतं म्हणून आम्ही उपोषण तसं चालू केलं आणि 8 तारखेला आम्हाला ती लेखी पत्र मिळालं आणि मग 9 तारखेला आम्ही उपोषण मारलं। की कसं समाज कल्याणकारी एक बार्टी नावाची एक संस्था आहे, त्या बार्टीच्या धर्तीवर आरटीची मागणी होती आमची, तर ती आरटीची स्थापना करण्याची घोषणा काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली सभागृहामध्ये। तर त्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आम्ही जल्लोष करणार आहोत। मातंग क्रांती महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सगळे आमचे पदाधिकारी मुख्य प्रवर्तक जे आहेत ते सर्व आम्ही आनंदित आहोत आणि सरकारचं आम्ही म्हणजे आभारी आहोत की मातंग समाजाला विचारात घेतलं। आणि तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक महामंडळांना त्यांनी फंड रिलीज केलेला आहे, म्हणजे सांगितलेलं आहे की प्रत्येक महामंडळांना आम्ही वाढीव फंड देण्यात येतो आहे म्हणून। पण खास करून जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी घोषणा केली काल अधिवेशनमध्ये की बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना लवकरात लवकर करण्यात येईल, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज हा खुश आहे आणि खरोखरच याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी एवढीच मातंग समाजाची मागणी आहे। आणि अजून एक मागणी आहे मातंग समाजाची की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही मागणी धरून आहोत। आणि सगळे म्हणजे ही घोषणा झाल्यामुळे आरटीची त्याच्यामुळे सगळेजण खुश आहेत। महाराष्ट्र विधान भवनामध्ये विधानसभा विधिमंडळामध्ये अर्थमंत्री महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मातंग समाजाची अस्मिता असणारी आमची आरटीची मागणी त्यांनी काल तिथे आरटीची घोषणा केली। तमाम मातंग समाज महाराष्ट्राला त्यांचा धन्यवाद आहे। मातंग समाजाची गेली सतत 5 ते 7 वर्षाची मागणी होती ती त्यांनी मान्य केली। त्या मागणीमुळे मातंग समाजाच्या युवा पिढीला युवा वर्गाला फार मोठं योगदान मिळणार आहे। त्यांची शैक्षणिक आर्थिक परिस्थितीचा विचार कोणी घेतलेली आज आम्ही जे इथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे मातंग क्रांती महामोर्चाच्या माध्यमातून आम्ही जे आज इथं मराठी पत्रकार परिषद आयोजित केले ते सरकारचं अभिनंदन करण्यासाठी केलेले आहे। विशेषतः करून अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी, कारण तमाम मातंग समाजाच्या वतीनं आम्ही मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। गेल्या महिन्यामध्ये तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात, 23 दिवस आमचं 11 महिन्यानं आंदोलन झालं। त्या आंदोलनाची भूमिकाच आमची होती की 8% आरक्षण आरटीची स्थापना होणं आणि ज्यात हे जनगणना झाली। त्यातल्या 2 मागण्या केंद्राकडे होत्या आणि 1 मागणी आमची राज्य सरकारकडे होती आणि त्या मागणीचं 100% अनुकरण इथं महाराष्ट्र सरकारने केलं। त्यांनी काल विधिमंडळामध्ये घोषणा केली, मसुदा तयार केला, याचा अर्थ येणारं सरकार पण त्यांचंच आहे। जरी विधानसभा झाली लोकसभा झाली तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार सरकार त्यांचंच आहे आणि स्वतः दादा एका पक्षाचे प्रमुख आहे। त्यामुळे उद्या जर आम्ही दादा त्यांच्याकडे गेलो आणि दादा तुम्ही केलेल्या घोषणेचं काय झालं, मातंग समाजाला काय नुसतं कोपराला गुळ लावला का मतदानाला घेतलं, हे जर आम्ही विचारही केलं तर दादा आम्हाला त्या बाबतीमध्ये मानुकूल आहेत। मातंग समाजाबद्दल फार मोठे विचार आहेत। पुण्यामध्ये त्यांचं राजकारण मातंग समाजावरती चालतं, त्यामुळे दादा आम्हाला जागा देणार नाही। येणाऱ्या सरकारमध्ये दादा आम्हाला असं म्हणणार नाही की वरिष्ठांना विचारू शकतो, तर दादा त्या पक्षाचे वरिष्ठ असल्यामुळे दादा आम्हाला त्या एका क्षणामध्ये आम्ही जर आमचं शिष्टमंडळ घेऊन गेलं आणि उद्या जर त्यांना विचारलं की आरटीची स्थापनेची अंमलबजावणी कधी कराल, त्याची आम्हाला घोषणा केली पण त्याची अंमलबजावणी कधी करणार हे जर विचारलं दादा आम्हाला त्यांचं सकारात्मक उत्तर देतील आणि येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाचं भलं करतील हे आमच्यामध्ये विश्वास आहे। म्हणून आम्ही लगेच तिथं खाली झाल्यामुळे आज त्यांचा अभिनंदनाचा ठराव हा घेतलेला आहे। थँक्यू।